शेतकरी बाबाने म्हटलं तू धावतच आला. म्हटलं तुम्ही हार म्हटलाच कसा, ती माझी जुली आहे. लागली भांडण. कोणाची माया कोणावरचं, कोणाची माया माया दुसरीकडे कुठे नसून देवावर पाहिजे. पुढं महाराजांनी सांगितलं वैष्णवा संगत, संगत सांगितली. पुढं संगतीचे 3 प्रकार पडतात. किती किती तुम्हाला बुवा पटला नाही काय करावं. महाराजाचं प्रारब्ध. महाराज आहे बारका. बरं जाऊन द्या. मोठं महाराज आणायचं कुठून, त्याला एवढं मोठं पाकिट लागतं. संगतीचे 3 प्रकार सांगितले. किती ऐकून आहे आता किती. बरं ठीक. पहिली म्हणजे कुसंगत. कुठली. दुसरी विसंगत आणि तिसरी सत्संगत. महाराज आता ही कशी भेटते हो. कुसंगत ही पापाने. आता जी पाप करते का, म्हणजे आता बसल्यावर नाही, जी पाप करते का सध्या, त्या पापाने कुसंगत प्राप्त होते. विसंगती प्रारब्धानुसार भोगावीच लागते. आणि सत्संगती मागच्या जन्मीच्या पुण्याने प्राप्त होते. विठ्ठल तुम्ही म्हणता महाराजाचे परिणाम काय. त्यांनी काय होतं. कुसंगतीने तुमचा नाश होतो. कुसंगत म्हणजे वाईट विचार, वाईट संगत. कुसंगत कधी घडू देऊ नका बाबा. विसंगतनी तुमची फजिती होते, फजिती होणार आहे. आणि सत्संगतीने तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते, अर्थात मोक्ष. पण भगवंताची प्राप्ती व्हायला पहिले सत्संगती प्राप्त झाली पाहिजे. सत्संगती झाल्या मुखाल नाम येतं. मुखाल नाम आल्यावर मोक्ष प्राप्त होतं. मुखी नाम हाती मोक्ष. 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 ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा मान करा. मुखात नाम आलं तर तो मोक्ष हातात भेटतोय. आणि मी नाही सांगत, अशी अनेकांची साक्ष आहे. पुढं किती संगती पाहिली आपण. बरं, कुसंगत म्हणजे वाईट